आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गिरिजा, विक्रांत, मी खूप बोलले तुला. मला माहिती होतं तू परत येणार. तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर. मी नाही जगू शकत गिरिजा तुझ्याशिवाय. विक्रांत, मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. प्लीज परत असं वागू नकोस. मला सोडून नको जाऊस गिरिजा. नाही जाणार. विक्रांत, तुला नाही वाटत ही अंगठी माझ्या पोटात जास्त शोभून दिसेल? प्लीज ही अंगठी परत माझ्या पोटात घालशील? गिरिजा, ताई, तू खरंच भेटणार आहेस तिला? हो. पुन्हा एकदा जरा विचार कर. मला त्याची गरज वाटत नाही. अगं पण तू काय बोलणार आहे तिच्याशी? मी बोले, त्याची काळजी नको करूस. ताई, एक बोलू? केससाठी जर तू विक्रांतला सोडत असशील तर तसं करू नकोस. हे बघ, फक्त थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. एकदा काय सगळं संपलं ना की. थोड्या दिवसांचे हे तू म्हणतोयस गौरव? तुला माहितीये केस किती दिवस चालणार आहे? नाही नाही, मला नाही माहितीये. नाही गौरव, मी जर तरवर नाही राहू शकत. काही मान्य आहे, पण असं होऊ शकतं ना की हे सगळं लवकर संपेल. आणि नाही संपलं तर? गौरव, तुला कळत नाहीये, मला विक्रांतला अजून सफर होऊ द्यायचं नाहीये. ताई, तू निगेटिव्ह विचार करते सगळं. मी प्रॅक्टिकल विचार करतेय. आता माझ्यासाठी विक्रांत सुखी असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मग तो माझ्या बरोबर असेल ना तर दुसऱ्या कोणाबरोबर तरी. मला हेच पटत नाहीये. हा माझा डिसिजन आहे आणि माझा डिसिजन झालाय. तू गेलास तरी चालेल. मी कुठेही जाणार नाहीये तुला एकटीला सोडून. माझा मित्र भेटतोय मला, मी इथे जवळच आहे. तुझं झालं की मला सांग.
कॉल कर. कशी आहेस? ठीक आहे. विक्रांत कसा आहे हे विचारावंसं नाही वाटलं? नाही, का? कारण ते कळणं माझ्यासाठी गरजेचं नाहीये. सिरियसली तू कशाला बोलवलं होतंस ते सांग. आय कॅनॉट बिलीव्ह दिस. गिरिजा हे तू बोलतेस? का? कारण विक्रांतने ज्या गिरिजाचं डिस्क्रिप्शन दिलं होतं ना, ती गिरिजा अशी नव्हती. कधी कधी आपल्याला जे वाटतं ते तसंच असतं असं नाही. बरोबर आहे. तुला मी काय, तुझ्यावर प्रेम करणारा विक्रांतही ओळखू शकला नाही. बोल, का वागलीस असं? का विश्वासघात केलास? मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाहीये. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये गिरिजा. मग नको ते प्रश्न नको विचारूस. अगं पण इतकं काय बी नसलंय. परत चुकीचा प्रश्न. तुला बोलायचंच नव्हतं तर तू आलीच कशाला? तू बोलवलंस म्हणून, आणि मी ते बोलायला नाही ऐकायला आले. म्हणजे तुला माझ्याशी बोलायचं होतं ना, सो तू बोल. खरंच कमाल आहेस तू गिरिजा. विक्रांतने तुझ्यासाठी काय काय केलंय आणि तू त्याच्याबद्दल साधं बोलायलाही त्रास होतोय तुला. अगं अवस्था बघ त्याची. कोणी दुसरी असती ना तर सावरलं असतं, त्याला आधार दिला असता. आणि तू दुसरी कोणी आणि मी या जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर आहे. कारण तू रूढ आहेस. तुला विक्रांत बद्दल एवढं वाटत असेल तर तू सावर ना त्याला. तसंही स्वतःला त्याची मैत्रीण म्हणवतेस ना. तू माझ्यावर काय ढकलतेस? तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर. मग तू कर प्रेम. कोण नाही म्हणतंय. तशी तुमची छान मैत्री आहे, एकमेकांना समजून घेता. तू कर लग्न विक्रांतशी. आणि तसंही विक्रांत खूप चांगला मुलगा आहे. तो सुखात ठेवेल तुला. बस खूप बोललीस गिरिजा. मी बोलायला हवं होतं ना. आता बोलतीये तर म्हणतेस खूप बोलली. गिरिजा इम्पॉसिबल आहेस तू. बरं झालं लवकर कळलं. तू कोण समजते स्वतःला? आणि काय वाटतंय तुला? तू काहीही बोलशील आणि मी ऐकून घेईन? मी बोलले, आता तू ठरव ऐकायचं की नाही ते. गप्प बस. तुझ्या ऍडवाइसची गरज नाहीये मला. विक्रांतसाठी तुला भेटायला म्हणून आले होते मी इकडे. पण इकडे आल्यावर कळलं की तुझ्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे. तुझं बोलून झालं असेल तर मी जाऊ का? अगं दगडाला सुद्धा पाजर फुटतो ग. आणि खूप वाईट आहेस ग तू. तसं समजायचं असेल तर तसं समज. मला जे समजायचंय ते समजलं. तिकडे विक्रांत तडफडतोय तुझ्यासाठी आणि तू इकडे खुश आहेस. असं नाहीये ग काव्या. माझा जीवही विक्रांतसाठी तिळ तिळ तुटतोय. अगं तू तुझ्याशिवाय राहू शकत नाहीये. आणि तू कसला ऍटिट्यूड दाखवतेस ग? किती सेल्फिश आहेस तू. जेव्हा गरज होती तेव्हा विक्रांत विक्रांत करत फिरलीस आणि आता खरं प्रेम काय आहे ना हे नाही कळणार तुला. आणि कळणार तरी कसं? डोक्यात वेगळाच मोटिव्ह होता ना तुझ्या. काव्या असं नाहीये. प्लीज तू तरी मला समजून घे. विक्रांत खरं प्रेम करून बसलाय ग तुझ्यावर. तू वापर केलायस तू त्याचा. खऱ्या प्रेमाची किंमत नाही कळणार तुला. खरं तर तू त्याच्यावर खूप प्रेम केलं पाहिजेस. जपलं पाहिजेस त्याला. कारण त्याच्यासारखा मुलगा ना शोधून सुद्धा सापडणार नाही. जाऊ दे. मी कितीही काहीही बोलले ना तरी त्याचा परिणाम होणार नाही तुझ्यावर असं दिसतंय. ज्यांना मिळतं त्यांना खऱ्या प्रेमाची किंमत नसते हेच खरं.
आई तू रडतीस का? काय झालं? काव्याशी राग? काही रडू नको. गौरव मी नाही फसवलं रे विक्रांतला. माझं खरंच खूप प्रेम आहे त्याच्यावर. हे काव्याला कसं काय? बरं बरं, हा ठीक आहे. आई काय झालं? कोणाचा फोन होता? विघ्नेश रावांचा. काय म्हणाले? ते विचारत होते तुम्ही तिकडे येऊ शकता का. माझी गरज आहे हर्षूला. मग आता आपल्याला जायला लागेल गो. हो, पण इकडे तेच तर, इकडे पण आपली गरज आहे. काय करू कळत नाही गो. आई, ताईंना अशा अवस्थेत सोडून जाणं बरोबर नाही हो. हा, पण हर्षूसाठी तिकडे जाणं पण गरजेचं आहे ना. सगळी संकट एकत्रच येतात. मला तर काय करावं काय सुचतच नाही. आई मी काय म्हणते, तुम्ही जा हर्षताईंकडे, मी थांबते ताईंजवळ. माझा पण पाय निघणार नाही गो. हो आई, मला कळतंय, पण हर्षताईंसाठी तुम्हाला जावं लागेल. तुम्ही गेलात ना, त्यांना थोडं बरं वाटेल. आणि डिलिव्हरी सुखरूप होणं गरजेचं आहे ना. नाही, बरोबर आहे, जायला पाहिजे मला. तू बाईची काळजी घेशील ना. बाईची अवस्था काय बरी नाही. आई, तुम्ही नका काळजी करू, मी घेईन ताईंची काळजी. आणि आम्ही आहोत सगळे ताईंसोबत. जाते मी. चिटल्याला नेऊ का बरोबर? हो चालेल ना, तसंही त्यांना सुट्ट्याच आहेत. हा, विक्रांत, असा का बसलायस? मग अजून काय करू बाबा, संपलं सगळं. आयुष्यात मला अंधारच दिसतोय. विक्रांत, असं हरून कसं चालेल? मग काय ऑप्शन आहे दुसरा? विक्रांत, अजून काही बिघडलेलं नाहीये. तू गिरीजाच्या बाजूने विचार कर, तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मला काय म्हणायचं, मी गिरिजाला समजून नाही घेतलं. तसं नाहीये विक्रांत. मग कसं आहे बाबा, नेहमी तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला, नातं जपलं, नातं टिकवण्याचा प्रयत्न केला. तिने काय केलं, सरळ नातं मोडून मोकळी झाली. तुला काय वाटतं, तिने का हे नातं तोडलं असेल? आणि काय फरक पडतो बाबा, आता ती माझ्या आयुष्यात नाही, हेच खरंय. चुकतोयस तू. फरक पडतो. कसा? विक्रांत, तिने काय केलं याचा विचार केलास, पण का केलं याचा नाही केलास. विक्रांत, इथेच तर प्रॉब्लेम आहे. गिरीजाचं तुझ्यावर प्रेम होतं, इनफॅक्ट आहे. मग तिने असं का केलं असा प्रश्न नाही पडला तुला? या प्रश्नाचं उत्तर शोध, मग बघ तुला तुझ्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सापडेल. अरे नुसतं रडत बसून सोल्युशन नाही सापडणार. अजूनही वेळ गेली नाहीये विक्रांत, उत्तर शोध. हे बघ, गिरिजानं असं का केलं हे शोधून काढ आणि सगळं आधीसारखं करून टाक. तुला जर तुझी गिरिजा परत हवी असेल तर तुलाच प्रयत्न करावे लागतील. आणि हे बघ, आयुष्यात कधीही कसली गरज भासली तर हा बाबा कायम तुझ्या सोबत असेल. खाली चल, 2 घास खाऊन घे, मग बघ डोकं कसं चालेल तुझं. नको बाबा मला काही.
विक्रांत, हे उपाशी पोटी डोकं नाही चालत. प्लीज चल. चला. अरे वा, आलीस? बरं झालं. चल लवकर फ्रेश होऊन घे, मग एकत्रच जेवायला बसू. विक्रांत येईलच खाली. चल चल चल. तुला विक्रांत बद्दल एवढं वाटत असेल तर तू सावर ना त्याला. मग तू कर प्रेम. कोण नाही म्हणतंय. बिचाऱ्या विक्रांतने इकडे काय अवस्था करून घेतली आणि तिला तिकडे काहीच फरक पडत नाहीये. खर तर मला तुला गिरिजाबद्दल सगळं सांगायचं, पण कसं सांगू तेच कळत नाहीये. काव्या, बस ना. नाही नको. ही अशी का गेली न खाता? अरे सकाळपासून ना त्या अभ्यासाच्या टेन्शन मध्येच येते. असो. या. तुम्ही सुरू करा, मी आलेच. हा? विक्रांत, घे. काव्या, अगं काय झालं? मावशी, मी इकडे राहायला नको होतं. म्हणजे अगं काय चाललंय? काय हे काय झालंय? काय व्हायचं बाकी राहिलंय अजून मावशी? काव्य, तू तू थांब बरं, थांब. काय झालंय? तू बस शांत हो. काय झालंय? तुला कोणी काही बोललं का? गिरिजा. गिरिजा? मावशी जाऊ दे ना. लहान होतो तेव्हा सगळं ठीक होतं, पण आता लोकांच्या नजरा बदलल्या. अगं काय झालंय? गिरिजा तुला काय म्हणाली? जे काही म्हणाली ते अनबिलिव्हेबल होतं. काय म्हणाली? मावशी मला सांग, आपल्याला जो माणूस आवडतो त्याच्याशी दुसऱ्या कोणाला तरी लग्न कर असं म्हणू शकतो आपण? अगं नाहीच म्हणू शकत. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे ना, तो माणूस फक्त आपल्यालाच हवा असतो. हो ना. पण गिरिजा सरळ म्हणाली की तुला इतकं वाटतं विक्रांत बद्दल तर तू लग्न कर त्याच्याशी. असं कसं बोलू शकते ती मावशी? गिरिजा काही बोलू शकते ग. पटलंय मला. खूप सेल्फिश आहे ती. अगं साधं विक्रांतला दुखावलंय ह्याचं गिल्टही नाहीये तिला. बघितलंस ना, मी तिला आधीच ओळखून होते. आपल्या विक्रांतलाच तिचा पार फुळका. मावशी, आणि ती मला असं म्हणाली की तुमची मैत्री आहे ना एनिवे, मग करा तुम्ही लग्न, विक्रांत सुखात ठेवेल तुला. तू काय म्हणालीस? काय बोलू मी मावशी? पारा चढला होता माझा. मी चांगलंच ऐकवलंय तिला. बरोबर केलंस तू. तिची लायकीच ती आहे. अगं पण मग तू बॅग का पॅक करतेस? मग काय करू मावशी? खूप गिल्टी वाटतंय मला. का? का काय मावशी? मी इकडे थांबले म्हणून विक्रांतचं लग्न मोडलं. अगं वेडी आहेस का तू? असं काही नाहीये. काही काय विचार करतेस काव्या? माझाच डिसिजन चुकला. आम्ही आता मोठे झालोय. लोक आमच्या मैत्रीचा वेगळा अर्थ काढतात हे समजायला पाहिजे होतं मला.
हे बघ काव्या, गिरिजा वाटेल ते बोलत सुटली. तू का तिचं बोलणं मनावर घेतेस? तू का वाईट वाटून घेतेस? मावशी ती खूप रुडली बोललीये ग माझ्याशी. खूप वाईट वाटलंय मला. अगं तिच्या बोलण्याचं तू का वाईट वाटून घेतेस? अगं कारण मी साधं समजवायला गेले होते तिला. इतकं रुडली बोलायची गरज नव्हती. आणि ती जे काही बोलली ना त्याच्यावरनं तिला इनडायरेक्टली हेच म्हणायचं होतं की माझ्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालंय. हे बघ काव्या, गिरिजा चुकली, तू नाहीस. तिच्या मनात पाप आहे, त्यामुळं तू नको वाईट वाटून घेऊस. मला सांग, आत्ता आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? विक्रांतला यातून बाहेर काढणं, हो की नाही? मग विक्रांतसाठी तरी तुला इथे थांबावंच लागेल. आणि विक्रांतला फक्त तूच यातून बाहेर काढू शकतेस. मावशी काव्या, तू पण निघून गेलीस तर विक्रांत अजून एकटा नाही का पडणार? हे बघ, म्हणजे मी तुला अडवणार नाही. तुला जे योग्य वाटेल ते कर. मावशी थांबेन मी विक्रांतसाठी. गुड गर्ल.